असा मी अजिबातच विचार केला नाहीये इमेज बदलेल वगैरे. आता जसं सिद्धार्थ म्हणाला तो आतनं थरथरतोय, माझं दोन्ही वेळेस धया रडून झालं ट्रेलर बघताना, कारण की इतकं भरून आलं हे सगळं बघून. आणि त्यानंतर ही जाणीव होणं की आपण या सिनेमाचा भाग आहोत आणि या प्रोजेक्टचा भाग आहोत. तर खूप थँकफुल आणि ग्रेटफुल वाटते आता या क्षणी. हीच मेन भावना आहे. बाकी तर म्हणजे सगळे इथे उभे आहेत तर सिनेमाबद्दल मी काही वेगळं सांगायला नको. आणि सगळ्यांनी ट्रेलर बघितला त्यामुळे ट्रेलर स्पीक्स फॉर इट सेल्फ. ट्रेलर पाहून प्रेक्षक 100% थिएटरमध्ये येतील याची खात्री ट्रेलर देतोय आणि याची जबाबदारी सगळ्यांनी घेतलेली आहे. तर पुन्हा एकदा मला ओमकार, सुजय आणि सुबोध या तिघांचेच आभार मानायचे आहेत आणि विशेषतः सुबोधचे, कारण की त्याने खूप हट्टाने माझ्या कास्टिंगवरती भर दिला आणि त्याच्या डोळ्यातला विश्वास हा खूप काय अश्युरिटी देणारा होता. तर मला वाटतं इमेज ब्रेकिंग माहीत नाही पण ऍक्टर म्हणून कुठेतरी अपग्रेड झाल्यासारखं वाटतं या प्रोजेक्टमधनं पास होताना. आणि माणूस म्हणून पण कुठेतरी अपग्रेड झाल्यासारखं वाटतंय, कारण खूप खूप स्वप्नपूर्ती झाली आहे. म्हणजे की लोकांबरोबर एकाच प्रोजेक्टमध्ये असे अरे टक 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 अशा अनेक गोष्टी झाल्या. त्यामुळे ते आहेच. आणि कोकणाशी इतक्या जवळचा संबंध आधी आला नव्हता, तर तो या निमित्ताने आला. आणि मला वाटतं इथली सगळी मंडळी एकमेकांना साधारण नको आता बोलायला नका लावू पण शिकले थोडंफार. आणि ही सगळी मंडळी एकमेकांना अशी खूप वर्षांपासून ओळखणारी आहेत. तर यांच्यात मीच कुठेतरी एक हॅलो हाय नमस्कार अशी होते. तर या निमित्ताने मी पण या फॅमिलीला जॉईन झाली आहे, ज्यांच्यामध्ये अनेक वेगवेगळ्या फॅमिलीज आहेत. तर याचाही खूप आनंद आहे आणि अभिमान आहे. थँक्यू.